पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि जिल्ह्यातील प्रमुख नद्या या इशारा पातळीवर वाहत आहेत। आपण आता महामार्गावरील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जव्हार फाटा या भागामध्ये आहोत। आपण पाहू शकता दृश्यामध्ये मसान देवी ट्रान्सपोर्टचा 8 ते 10 ट्रक या पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या नादुरुस्त अवस्थेत सध्या आहेत। त्याच पद्धतीने नंदा खानावळ म्हणजे हॉटेल आहे ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहे। हा जव्हार फाटा जो भाग आहे या भागातील मुख्य नाला, या मुख्य नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे आणि अतिक्रमण करून भराव केल्यामुळे हा नाल्यातील पाण्याचा प्रवाह त्याला अडथळा निर्माण झाल्यामुळे आठवडाभर दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे। मोठं नुकसान झालेलं आपण पाहू शकता। हा ट्रक बघा, या ट्रक मध्ये जवळपास अर्धा ट्रक पाण्याखाली गेलेला आहे आणि मोठं नुकसान त्या ट्रक मधील मालाचं सुद्धा झालेले आपण पाहू शकता। याच बाजूला एक शांताराम पागी या आदिवासी शेतकऱ्याचं घर आहे ते सुद्धा पाण्याखाली आहे, त्याची शेती पाण्याखाली गेलेली आहे। हा जो जव्हार फाटा भाग आहे या भागामधील एक मोठा नाला आहे। हा मोठा नाला, या नाल्यावर अतिक्रमण हटवण्यामध्ये महामार्ग प्राधिकरणाला अपयश आलेलं आहे आणि या अपयशा कारणामुळे दोन्ही ठिकाणी मोठं पाणी तुंबल्याचं आपण पाहू शकता। मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठिकठिकाणी ढेकाळा झालं, हलोली, त्याचप्रमाणे दुर्वेस या भागामध्ये महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक प्रभावित झालेली आहे आपल्याला पाहू शकता। मुसळधार पावसामुळे आज पालघर जिल्ह्यामध्ये रेल अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। TV9 मराठी, नाविद शेख, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।